देव करुणी घ्या आपुला तो एक देव करुणी घ्या आपुला तो एक देव करुणी घ्या आपुला तो एक देव करुणी घ्या तेने विना जीवा सुखनो तेने विना जीवा सुखनो दुख
आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान हे रति माई के दुख जीजनी हे रति माई के दुख जीजनी आदि अंते अवसान नाही आदि अंते अवसान माई के दुख अविनाश करी अपुलिया अविनाश करी अपुलिया अविनाश करी अपुलिया अविनाश करी लावी मना बिसे गोविंदा लावी मना बिसे गोविंदा माई के दुख जीजनी रति माई के दुख जीजनी लावी मना बिसे गोविंदा लावी मना बिसे गोविंदा नाही आदि अंते अवसान नाही आदि अंते अवसान हे रति माई के दुख जीजनी हे रति माई के दुख जीजनी आदि अंते अवसान आदि अंते अवसान हे रति माई के दुख तुका म्हणे एक मरणे तुझोर तुका म्हणे एक मरणे तुझोर उत्तम जीवरे गिरद मागे उत्तम जीवरे गिरद मागे रत माये के दुख रति माई के दुख जीजनी उत्तम जीवरे गिरते मागे उत्तम जीवरे गिरते मागे रति माई के दुख रति माई नाही आदि अंते अवसान नाही आदि अंते अवसान हे रति माई के दुख जीजनी रति माई के दुख जीजनी आदि अवसानी नाही आदि अवसानी हे रति माई के दुख जीजनी हे रति माई के दुख जीजनी पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई
तेने वीण जेवा तेने वीण जेवा सुख रहे रति माई के रते माई के रति माई के रति माई के काची धने अवसाने 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 नाही आदि अंति अवसाने ये आदि अंति नाही आदि नाही आदि
अवसाने नाहि आदि अंत अवसानी नाहि आदि अवसाने हे रति माय के रति माय दुखाचे धने दे आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विणजीवा सुख नोहे हे रती माई के दुःखाचे जनिते नाही आदि अंत्य अवसान अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे हे रती माई के दुःखाची जनिते नाही आदि अंत्य अवसान तुका म्हण एक मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे हे रती माई के दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन जो सारे चरण सारे चरण संताचे आलो सारे चरण संताचे जग बाजारे कथेचा रे कथेचा वेगच कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका समचरण सरोजन सांद्रिलांबदाभं जगन्निहित पाणि मंडलं मंडनानं तरुण तुलसी माला कंदरं कुंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तया ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर
ध्यानमूलं गुरुर्मूर्ते पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपां गंगाविशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेशितं चम्बितं पुण्यस्थानं धरालेखितं त्वं समाधिवर्त्यं नमामि गंगागिरियोगिराजम् शुचिः शीलः समुदक्षः सप्रतापविजितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् युगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने कैलासवासी जनाबाई बाबासाहेब गंगाळे त्यांचे पती बाबासाहेब पुंजराव गंगाळे, योगेश बाबासाहेब गंगाळे मुलगा, सौ ज्योती दत्तात्रय जठार मुलगी, सौ शुभांगी महेश शिंदे मुलगी, सौ अश्विनी योगेश गंगाळे सून, कैलासवासी जयाबाई बाबासाहेब गंगाळे यांचं श्राद्ध. त्यानिमित्ताने भागवत कथा भागवताचार्य सिद्धेश्वरानंदगिरी महाराज, त्याचप्रमाणे जगद्गुरु शांतिगिरी महाराज यांची देखील सदिच्छा भेट या ठिकाणी संपन्न झालेली आहे. समस्त ग्रामस्थ, समस्त भजनी मंडळ, नांदूरढोक, गंगाळे परिवारावर प्रेम करणारे त्यांचे सर्व आप्तेष्ट मित्रगण, भक्तगण, भजनी मंडळ सर्वांना धन्यवाद. सेवेकरी महिला मंडळ प्रत्येक महिन्याच्या 17 तारखेला सेवेला येणारं सेवेकरी महिला मंडळ त्यांनाही धन्यवाद. कैलासवासी जयाबाई बाबासाहेब गंगाळे यांचं प्रथम पुण्यस्मरण आहेत. अकाल मृत्यू यांचा झालेला आहे कमी वयामध्ये. आज श्राद्ध आहेत. त्या निमित्ताने भागवत कथा संपन्न झालेली आहे. करूया थोडा वेळ सेवा निमित्ताने. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहेत आणि या अभंगामध्ये तुकोबाराय उपदेश करतायत या मनुष्य मात्राला सुख प्राप्तीचा. अविश्रांत दुःख भोगणाऱ्या या विश्वाकडे जेव्हा तुकोबारायांनी पाहिलं, कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहता उदास, थोड़े थोड़े सब दुखी सुखी श्याम के दास. तुलसीदास महाराज वर्णन करतात. दीन कहे धनवान सुखी, धनवान कहे सुख राजा को भारी, राजा कहे महाराज सुखी, महाराज कहे सुख इंद्र को भारी, इंद्र कहे चतुरानन को सुख, ब्रह्म कहे सुख विष्णु को भारी, तुलसीदास विचार कहे हरि भजन बिन सब जीव दुखारी. दीन कहे धनवान सुखी, गरीब माणसाला वाटतं पैशाला आपल्यापेक्षा सुखी आहे. धनवान कहे सुख राजा को भारी, पैसाला त्याला वाटलं कुठे आमदार खासदार झालं बरं राहील. राजा कहे महाराज सुखी, राजाला महाराज व्हायची इच्छा, आमदार खासदार मंत्री व्हायची इच्छा, मंत्री झालं मुख्यमंत्री व्हायची इच्छा, मुख्यमंत्री झालं प्रधानमंत्री व्हायची इच्छा. दीन कहे धनवान सुखी, धनवान कहे सुख राजा को भारी, राजा कहे महाराज सुखी, महाराज कहे सुख इंद्र को भारी. राजा झाला, महाराजा झाला, इंद्र व्हायची इच्छा. इंद्र कहे चतुरानन को सुख, इंद्राला वाटतं माझ्यापेक्षा ब्रह्मदेव सुखी आहेत.
ब्रह्मा कहे सुख विष्णू को भारी, ब्रह्मदेव वाटतं विष्णू माझ्यापेक्षा सुखी आहेत. तुलसीदास विचार कहे, हरि भजन बिन सब जीव दुखारी. कुठे आहे सुख? अविश्रांत दुःख बघतायत लोक. दुःखाचे डोंगरची डोंगर आहेत महाराज. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. पर्वतचे पर्वत दुःख आहे, सुख अति अल्प आहेत. एक मनुष्य जंगलात चालला होता आणि अचानक वाघ लागला नाव मागे. घाबरला तो, पळायला लागला. पडता पडता एका ओसाड विहिरीत पडला. तोपर्यंत विहिरीच्या कडेवर येऊन पोचला वाघोबा. खाली होता भला मोठा नागोबा. वर पाहतो तर वाघोबा. तिथं वडाचं झाड होतं, पारंब्याला लटकलेले होते. यांनी पारंब्याला धरलं, वर लटकला. तिथं होतं आगे मोळ. मोळाच्या माशा उठल्या, लागल्या डसायला. पारंबीला लटकला, तिथं मोळ डसतंय. खाली उतरलं तर नागोबा आहेत, वर जाऊ तर वाघोबा आहेत. काय करणार? अशा या अवस्थेमध्ये हालचालीमुळं तो मोहळाच्या मधाचा कांदा फुटला. त्याची धार गळायला लागली. कपाळावर धार आली, कपाळावरून नाकाच्या शेंड्यावर आली, नाकाच्या शेंड्यावरून जिभेवर आली. मधाची धार जिभेवर आल्यामुळं मध गोड लागतंय. बाकीचं काय? मध जिभेवर आल्यामुळं मध गोड लागतंय, पण माशा डसतायत खाली. नागोबाची भीतीवर वाघोबाची भीती. अशा कचाट्यात सापडलेल्या त्या व्यक्तीची जी अवस्था आहे, अशीच संसारामध्ये माणसाची अवस्था असते महाराज. थोडं अतिअल्प सुख दिसतं, ते सुद्धा सुख नसून तो सुखाचा आभास आहे. वास्तविक सुखाचं स्थान संसार नाही. कारण दुःखालयम अशाश्वतम. इथेच भगवान सांगतात संसार कसा आहे, दुःखालय आहेत आणि अशाश्वत आहेत. असलंही थोडंफार सुख मिळालं तरी ते शाश्वत नाही आहे. आणि स्थिर सुख प्राप्त व्हावं अशी इच्छा प्रत्येकाची असते. दुःख प्राप्त व्हावं अशी इच्छा कोणी करीत नाही. कारण जीवाचा खरा स्वभाव आहे सुख. सुख हा जीवाचा स्थायी भाव आहे. दुःख हे आगंतुक आलंय. जे आगंतुक आलंय ते जावं वाटतं, जे स्वरूपतः आहे ते राहावं वाटतं. हा स्वभाव प्राकृतिक असतो. सायळ नावाचा एक प्राणी असतो बघा, त्या प्राण्याच्या अंगाला काटे असतात. खूप मोठे मोठे काटे असतात. विताविताचे फुटाफुटाचे काटे असतात. संरक्षणाकर दिले भगवंताने. अंगाचे फुटाफुटाचे काटे राहावे वाटतात, परंतु चालता चालता पायात जर बोरीचा काटा टोचला तर, बोरीचा काटा टोचला आणि तो पायात खुडला, वेदना करतो ना. म्हणजे पायातला बोरीचा काटा निघावा वाटतो, जावा वाटतो, अंगाचे काटे मात्र राहावे वाटतात. अंगाचे तरी काटेच आहेत ना. बोरीचा काटा पायातून का जावा वाटतो? कारण तो बाहेरून आगंतुक आलाय. अंगाचे काटे का राहावे वाटतात? ते स्वरूपतः अंगाचेच आहेत. जे स्वरूपतः आहे ते राहावं वाटतं, जे आगंतुक आलंय ते जावं वाटतं. याच्यावर एकनाथ महाराज उदाहरण देतात. प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावा. पाहुणा किती प्रेमाचा असला तरी एक दिवस जावा वाटतो. स्वतःचा मुलगा किती वाईट वागला तरी घरातच राहावा वाटतो, नाही का? मुलगा चुकीचं वागतोय पण घरात राहावा वाटतो. पाहुणा चांगला आहे पण जावा वाटतो, कारण पाहुणा बाहेरून आलाय, मुलगा घरातला आहे. तर पाहुणाच जायला तयार नाही. महिना झाला आणि पाहुणाच जाईना. दोघं पती पत्नी विचार करायचं काय आता. याने एक युक्ती योजली. संध्याकाळी ड्युटीवरून घरी आला, कपाट उघडलं, पत्नीला म्हणलं या कपाटात मी काल 2 लाख रुपये ठेवले, कुठे पैसे? पत्नी म्हणे मला काय माहिती, गावातले लोक आले होते का बाहेरचे लोक? काठी घेतली आणि बदलायला सुरुवात केली. तिने अगोदर भली मोठी उशी पाठीला बांधून ठेवलेली होती. तिने पाठीला उशी बांधून ठेवली आणि हा बदल होतोय. सांग पैसे कुठे गेले?
ती लागली मोठ्या मोठ्या रडायला. मला काय माहिती, पाहुण्याला वाटलं घरी आपणच होतो, आपलं नाव येतं का काय. आता पाहुण्याने बॅग भरली ना, बॅग भरली, पाहुणा निघाला घराच्या बाहेर. यांचं भांडण मिटोस्तर आपण बाहेर गेलेलं बरं, आपल्या भोवती येईल. पाहुणा दारातून घराच्या बाहेर गेला आणि हिने खिडकीतून पाहिलं. हे लागले मोठ्या मोठ्याने हसायला. हो मी काय खरोखर रडत होते का, मी रडण्याचं सोंग केलं. हा म्हणला मी काय तुला खरोखर मारित होतं का, मी मारण्याचं सोंगच केलं. पण प्लॅन कसा सक्सेस झाला. दोघांची चर्चा पाहुण्याने खिडकीतून ऐकली. पाहुणा परत घरात येऊन उभा राहिला. पाहुणा म्हणला मी काय खरोखर गेलो का, मी जाण्याचं सोंगच केलं. काही लोक फार चिवट असतात महाराज. तात्पर्य, पाहुणा कितीही प्रेमाचा असला तरी एक दिवस जावा वाटतो, कारण तो बाहेरून आलाय. तसं दुःख हे आगंतुक आलंय म्हणून दुःख जावं वाटतं. सुख स्वरूपत हा आहे म्हणून राहावं वाटतं, कारण जीवाचं खरं स्वरूप म्हणजे सुख आहे. सुख त्या परमात्म्याचं स्वरूप आहे आणि जीव त्या परमात्म्याचा अंश आहे. ममेवांश जीवलोके जीवभूत सनातनः मनशष्टानींद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. ममेवांश जीवलोके, भगवान सांगतात जीव माझा अंश आहे. अंशामध्ये अंशीचे गुण असतात. मनभर सोनं असू द्या, टनभर सोनं असू द्या किंवा कणभर सोनं असू द्या. सोनं मनभर असो का टनभर असो का कणभर असो, त्याचं निकष एकच असतात. कणभर सोन्याला जे निकष आहे तेच टनभर सोन्याला असतात. तसं ईश्वराचं जे स्वरूप आनंद रूप आहेत, सुखरूप आहेत, तेच स्वरूप जीवाचं देखील आहे, कारण जीव ईश्वराचा अंश आहे. हेच तर संत आपल्याला समजून सांगतात. कबीर महाराज सांगतात, चल रे हंसा अमर लोक में, यहाँ कोई नहीं तेरा है. जगवालों का हुआ अंधेरा, अपना हुआ सवेरा है. अपना हुआ सवेरा है. अरे तू हमारा आहेस, संसार तू नाही आहेस. अरे हंसा, एक हंसाचं पिल्लू नवीन नवीन पंख फुटले, उडायला लागलं. उडता उडता खाली आलं हिमालयातून. काही कावळे चिखलामध्ये किडे खात होते, तिथं जाऊन पडले. चिखलात पडल्यामुळे याच्या अंगाला चिखल लागले, हे कावळं झालं, कावळ्यातच राहायला लागलं. स्वतःला विसरून गेलं, कावळं समजायला लागलं. एक हंस उडत उडत आला, त्या हंसाला पाहून कावळे घाबरायला लागले. त्या कावळ्यांबरोबर हाही उडायला लागला. तो हंस म्हणाले, थांब, तू कोण आहेस? पण मी कावळा आहे. तू कावळा नाही, तू हंस आहे. बघ या पाण्यात डुबकी मार. स्वच्छ पाण्यात डुबकी मारल्यानंतर ती घाण निघून गेली आणि स्वच्छ शुभ्र दिसायला लागला. बघ, जसा मी दिसतो तसा तू दिसतो. तू कावळा नसून तू हंस आहे. त्या हंसाला खऱ्या स्वरूपाची ओळख करून दिली महाराज. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. होय तेरो बड़ो भाग रे तेरी अच्छी बनेगी. होय तेरो बड़ो भाग रे तेरी अच्छी बनेगी. काका से कोई हंस बनावे, काका से कोई हंस बनावे. हंस बनावे कोई हंस बनावे. हंस बनावे कोई हंस बनावे. मिट जाए उंगल के दाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. कागा से कोई हंस बनावे, हंस बनावे कोई हंस बनावे. मिट
मिट जाए उनके दाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। मिट गए उनके दाग रे, डाग बाजूला केल्यानंतर सांगितलं तू आणि मी एक आहे। त्याप्रमाणे चल रे हंसा अमर लोक। अरे हंसा, हा मृत्यू लोक आहे, हा तुझा नाही आहे, तू मरणारा नाही आहेस। नयनम छिंदन्ति शस्त्राणि नयनम दहति पावकः न चैनम क्लिदिन्त्यपुन शोचयति मारुतः अच्छद्योयम दाह्योम यम अक्लिद्योशोश्चैव च नित्यस्वर्गतस्तानुरचलोयम सनातनः। आत्मा अचल आहे, सनातन आहेत, न मरणार आहेत। न जायते म्रियते वा कदाचिन् अयं भूत्वा भविता वा न भूयो अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे। स्वतःला विसरलाय। एक राजा होता, त्याचा मुलगा उन्हाळपणा करायचा, खूप कायम तक्रार यायची। आता राजाचं पोरग असल्यामुळे लोक घाबरायचे, तरी पण तक्रारी अतिरेक झाला म्हणजे तक्रारी येतातच। मोठ्याचं पोरग लाळात वाढलेलं काय उद्योग करत होते, तक्रारी खूप यायला लागल्या। राजाने अनेक वेळा समजावून सांगितलं, समजावून सांगण्याच्या पलीकडे गेलं। एक तर एकुलतं एक पोरग, ते राजाचं, ते असं उपद्रवी। राजाला वाटलं हे पोरग ऐकत नाही, लोकांना त्रास होतोय, हे काही योग्य नाहीये, त्याला घराच्या बाहेर दिलं कडून हद्दपार करून टाकलं। इथं थांबायचं नाही, राज्यात थांबायचं नाही तू। आता काम धंदा करायची की सवय ती तिला, राजाचं पोरग ते हद्दपार केलं, काय करायचं काही सुचना, काम धंदा करायची सवय नाही। शेवटी भिकाऱ्यामध्ये भीक मागायला लागला, भिकाऱ्यांच्या टोळीमध्ये भीक मागायला लागलं। बराच काळ निघून गेला, भिकारी झाला तो। आता राजा का राजकुमार, कशाचा राजकुमार राहिला, स्वतःला भिकारीच मानून घेतलं त्याने। बराच काळ निघून गेला, भीक मागायची आणि त्याच्यावर पोट भरायचं। राजा थकला आणि त्या राजाला आठवण झाली, पोरगा होता एकुलता एक, तो आपण काढून दिला, आता हे राज्य कोणी चालवायचं। राजाने मंत्रिमंडळाची बैठक घेतली, सांगितलं आपला मुलगा कुठं असेल शोधा म्हणले त्याला। आता त्याला पश्चातापही झाला असेल, कदाचित नीट वागू शकतो पुढं। आता जिथं कुठं असेल त्याला शोधा। मंत्रिमंडळ शोधायला गेले, मंत्री एका मंत्र्याला दिसला तो भिकाऱ्यांच्या टोळीमध्ये, दाढी वाढलेली, कपडे फाटलेले, मळकटलेले, कळकटलेले कपडे। मंत्र्याने ओळखलं त्याला, लहानपणापासून लहानचं मोठं मंत्र्याच्या मांडीवर खेळलेला तो। मंत्र्याने ओळखलं आणि त्यांनी मंत्र्याकडे पाहिलं, त्यांनी मंत्र्याला ओळखलं। मंत्र्याला ओळखलं आणि त्याच्या लक्षात आलं आपली गरज भासायला वाटली वाटतं। आता बापाला आठवण आलेली दिसते, ज्या अर्थी मंत्री आपल्याला शोधित आले त्या अर्थी। मंत्र्याला पाहिल्याबरोबर त्याच्या आतला राजकुमार जागृत झाला ना, परत विसरला होता तो, स्वतःला राजकुमार म्हणायचाही विसरला होता, भिकारी समजत होता तो। परंतु मंत्र्याला पाहिल्याबरोबर त्याच्या लक्षात आलं आणि त्याने आदेश करायला सुरुवात केली, स्नानाला पाणी आणा, नवीन कपडे आणा, न्हाव्याला बोलवा। न्हाव्याला बोलवलं, त्याची हजामत केली, नवीन कपडे प्रदान करवले, राजकुमाराचे वस्त्र धारण केले। स्वतःला मी राजकुमार आहे विसरला होता, परंतु परिस्थिती अशी निर्माण झाली मंत्र्याला पाहिल्याबरोबर, कारण होताच तो राजकुमार। मध्यंतरीच्या काळात जरी भिकारी दिसत असला तरी तो राजकुमार होता। तसा हा जीव मध्यंतरीच्या काळामध्ये दुःख जरी दुःखी दिसत असला, दुःख भोगताना दिसत असला, तरी याचं खरं स्वरूप हे आनंद स्वरूप आहे।
आनंद या जीवाचं खरं स्वरूप आहे, सुख या जीवाचं खरं स्वरूप आहे, सुख या जीवाचा स्थायी भाव आहे. म्हणून हा जीव कधीही दुःखाची इच्छा करीत नाही. दुःखाबद्दल कुंतीचं उदाहरण भागवतामध्ये येतं. कुंतीने दुःख मागितल्याचं उदाहरण. विपदः सन्तु न शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनं यस्यात् अपुनर्भवत दर्शनम्. कौरव पांडवांच्या युद्धामध्ये पांडव विजयी झाले. धर्मराजाच्या स्वाधीन राज्य केलं. भगवान द्वारकेला जाण्याकरता निघाले. पण कुंतीची इच्छा होती भगवंतांनी आपल्याला सोडून जाऊ नये. कुंती हात जोडून पुढे उभी होती आणि कुंतीने भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो. हे वसुदेव नंदन कृष्ण, हे देवकी नंदन कृष्ण, हे नंद गोपकुमार, आम्हाला सोडून चाललास ना तू. तुझा स्वभाव आहे लढा लावतो, प्रेम देतो आणि सोडून जातोस. जा, कोणाकरता थांबला की आमच्याकरता थांबशील. कधी कधी प्रेमामध्ये आळवं बोलावं लागतं. खा खा, आमच्याशिवाय कोण तुम्हाला, खा, देऊ का आणखी, खा. ते समजून घ्या, आता आवरलं पाहिजे. खा जरी म्हणत असेल त्या खा म्हणण्यात आवर असा अर्थ आहे. तसं जा जा, कोणाकरता थांबला की आमच्याकरता थांबशील, जा, असं म्हटल्यावर कृष्ण खाली उतरला. महाराज, प्रेमामध्ये शब्दाचा अर्थ करायचा नसतो. प्रेमामध्ये शब्द भावपूर्ण असतात. ज्ञानामध्ये शब्द अर्थपूर्ण असतात. ज्ञानात शब्दाचा अर्थ करायचा असतो आणि प्रेमात शब्दाचा भाव शोधायचा असतो. हे वसुदेव नंदन कृष्ण, अरे ज्या वसुदेवाने तुझ्याकरता कारावास सहन केला, ज्या देवकीतला 9 महिने उदरात सांभाळलं, त्यांच्याकरता तू थांबला नाही. रात्री 12 वाजता विवश केलं, गोकुळात निघून गेलास. तुला सांभाळताना नंद यशोदेने किती कष्ट सहन केले. एक दिवस नंद यशोदेचा त्याग करून तू मथुरेला निघून गेला आणि आज आम्हाला सोडून चाललाय. कृष्णा, खरं तर तू कमळासारखा कोमल आहेस. नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांग्रे. तुझ्या नाभीपासून कमळ निर्माण झाले, ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने. कमळाची माळ तुझ्या गळ्यात आहे. तुझे नेत्र सुद्धा कमळासारखे आहेत. तू कमळासारखा कोमल आहेस, पण तू जेव्हा सोडून जातो तेव्हा वज्रासारखा कठोर वाटत असतो. तर अशा प्रकारे आज तू आम्हाला कठोर वाटतोय, कारण तू सोडून चाललायस. मी आजपर्यंत तुला काही मागितलं नाही, पण आज मी मागत आहे. काय मागितलं कुंतीने? विपदः सन्तु न शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनं यस्यात् पुनर्भवत दर्शनम्. विपदः सन्तु न शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो
भवतो दर्शनम यस्य पुनर्भवत दर्शनम भवतो दर्शनम यस्य पुनर्भवत दर्शनम. मला द्यायचं असेल तर दुःख दे कृष्णा. जेव्हा जेव्हा दुःख आलं, संकट आलं, तुझा धावा केला आणि तू धावून आलास. पांडवांना लाक्षागृहात जाळून मारण्याचा प्रयत्न केला, भीमाला विष घालून मारण्याचा प्रयत्न केला, तू वाचवलंस. पांडव वनवासामध्ये असताना दुर्वासा भोजन मागण्याकरता आले. सूर्यास्त झालेला होता, थाळी पालथी मारलेली होती. आता कसं भोजन घालावं द्रौपदीला संकट पडलं. द्रौपदीने तुझा धावा केला, कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तो आमोचा कैवारी, आले विघ्न निवारी. कृष्णा धावरे, कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तो आमोचा कैवारी, आले विघ्न निवारी. कृष्णा धावरे, कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तो आमोचा कैवारी, आले विघ्न निवारी. कृष्णा धावरे, कृष्णा धावरे, संकट पडले भारी, हरी तो आमोचा कैवारी, आले विघ्न निवारी. कृष्णा धावरे. द्रौपदीने धावा केला, तो धावून आला. आल्यावर कृष्ण म्हणला, मला भूक लागली, जेवायला वाढ. द्रौपदी म्हणली, इथं खायला काही नाही म्हणून तुला बोलवलं, तू कुठं आला दुष्काळात 13 महिन्यात. अगोदर खायला दे, मग काम सांग. काय देवा घरी नमिळेची अन्न, मागे भाजी पान. द्रौपदीसी एक भाजीचं पान त्यात थाळीला लटकलेलं होतं, ते खाल्लं. तिकडे दुर्वासा तृप्त झाले. जेव्हा संकट आलं, हाक मारली, तो धावून आलास. कोणती आलेल्या संकटाचं स्मरण करीत आहे. धर्मराज देवाद्युत खेळले. तो धर्मराजा बहुपुण्य राशी, काद्यूत घेडे दुर्योधनासी, अरोनिकांता केली उपाधी, विनाशकाले विपरीत बुद्धी. धर्मराज द्यूत खेळले, त्याचा परिणाम हरोनिकांता, राज्य तर गेलं, पत्नी सुद्धा हरून बसला. दुर्योधनाने आदेश केला दुःशासनाला, द्रौपदीला ओढून आणा. भर सभेमध्ये द्रौपदीला ओढून आणलं. महाराज भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, पांडव सगळे खाली मान घालून बसलेले होते. तेव्हा द्रौपदीने भगवंताचा धावा केला. हे कोठे गुंतलासी द्वारके चराया, कोठे गुंतलासी द्वारके चराया, कोठे गुंतलासी द्वारके चराया, कोठे गुंतलासी कोठे गुंतलासी द्वारके चराया, कोठे गुंतलासी द्वारके चराया, कोठे गुंतलासी द्वारके चराया, कोठे गुंतलासी द्वारके चराया. वेळ का सखायाला लाविला, वेळ का सखायाला लाविला, दीननाथ वीर साबळिया पुरे, दीननाथ वीर साबळिया पुरे. वेळ का सखायाला द्वारकेच्या राया, वेळ का सकया लवेला, दीनानाथ वृद्ध सांभाळिया, भले नको पाहू गेले बाप पुण्य. लाज रखो तुम मेरी प्रभु जी, लाज रखो तुम मेरी, लाज रखो तुम मेरी प्रभु जी, लाज रखो तुम मेरी.
दृष्ट करत बल जोरी प्रभु लाजर को तुम मेरे, लाजर को तुम मेरे प्रभु रे, लाजर को तुम मेरे। मैं गरीब तुम करुणा सागर दृष्ट करत बल जोरी प्रभु जी लाज रखो तुम मेरी, लाज रखो तुम मेरी प्रभु जी लाज रखो तुम मेरे। हाक मारली तो धावून आलास, द्रौपदी संकटे वस्त्र पुरविली धावत्वा घातले गजेंद्रासी। जेव्हा दुःख आलं संकट आलं तेव्हा तू धावून आलास। आज पांडव विजयी झाले, सुखाचे दिवस आले, तू निघून चाललायस। ज्या सुखात तू निघून जातोस ते सुख मला नकोय, ज्या दुःखात तू धावून येतोस ते दुःख मला हवंय। म्हणून कोणते दुःख मागितले? विपदः संतना शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यस्यात् अपुनर्भवत दर्शनम। नमो अकिंचन वित्ताय निवृत्ति गुणवृत्तये आत्मा रामाय शांताय कैवल्यपतये नमः। नमो अकिंचन वित्ताय, तो अकिंचन वित्त आहेस, दिनाचं धन आहे। दीनानाथ हरण देव, दीनानाथ हरण देव, संतन हितकारी दीनानाथ हरण देव, दीनानाथ हरण देव, दीनानाथ हरण देव, संतन हितकारी दीनानाथ हरण देव, दीनानाथ हरण देव, दीनानाथ हरण देव, संतन हितकारी पंछी को पल पढ़ात गणिका सीतारी दीनानाथ हरण देव, दीनानाथ हरण देव, संतन हितकारी दीनानाथ हरण देव, दीनानाथ हरण देव, दीनानाथ हरण देव, संतन हितकारी दीनानाथ हरण देव। सूरदास महाराज वर्णन कर। अजामिल गीत व्याद, अजामिल गीत व्याद, इनमें कहो कौन साध। पंछी को पग पढ़ात, पंछी को पग पढ़ात गणिका सितारी दीनानाथ हरण देव। अजामिळाचा उद्धार केला, जटायूचा उद्धार केला। जेव्हा दुःख आलं संकट आलं धावून आलं म्हणून मला दुःख दे। पण कोणतीने दुःख का मागितलं? दुःखात तू धावून येतोस आणि तू धावून आला म्हणजे सुख होतं, सुखाकरिता दुःख मागितलं। म्हणजे कोणतीच्या दुःख मागण्यात देखील दुःखाची अपेक्षा नाही आहे। जीवाचा खरा स्वभाव सुख आहे आणि हा जीव सुखाची इच्छा करतो। तुकोबाऱ्यास सांगतात सुख हवंय का? सुख हवं असेल तर त्या परमात्म्याला आपलं सुख अन्यथा सुख मिळणार नाही। प्रथम चरणामध्ये फुला तो एक देव करुण घ्यावा, हा फुला तो एक देव करुण घ्यावा, हा फुला तो एक देव करुण घ्यावा, फुला तो एक देव करुण घ्यावा, हा फुला तो एक
विठोबा रखुमाई आपुला तो एक देव करून घ्यावा तिने विण जेव्हा सुख नव्हे इच्छा सुखाची करतायत मग सुखाचा मार्ग काय सुखाचा मार्ग सांगितला तो परमात्मा त्याला आपलंस करावं अन्यथा सुख नाही तो एक म्हणजे कोणता कारण आम्हाला 33 कोटी कमी पडले पिराला जाऊन पुस्तक 33 कोटी कमी पडले आणि पिराला पुस्तक आणि महाराष्ट्रात तो एक आता या 33 कोटी मधून तो एक शोधायचा कसा विठाला काही देव आपणच तयार करतात नाथमार वर्णन करतात शिळा तांब्याचं बावलं केलं शिळा तांब्याचं बावलं केलं माठ मांडती वरी वरी झविलं माठ मांडती वरी वरी झविलं वस्त्र अलंकार गुंडाळी वस्त्र अलंकार गुंडाळीले मनाईल ते नाव ठेवलंय जनाची लागले जनाची लागले जनाची लागले जनाची लागले जनाची लागले जनाची लागले या जनाची लागले काय वेळ लागला याला काहीतरी दगडात आंब्याचं काहीतरी बावलं केलं पाटावर बसवलं वस्त्र अलंकार गुंडलं दिलं काहीतरी नाव ठेवून त्याला करतो देवा मला मुलगा होऊ दे दगडाच्या देवा बगाळ नवस बाईल कथेशी जाऊ नये दे तुकाराम महाराज बाईल कथेशी जाऊ नये दे पत्नीला कीर्तनाला जाऊ देत नाही आणि दगडा देवाला नवस करतो काय 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती काय मिळायचं देवा सेंदरी हेंदरी दैवते कोण पूजिते होते खेते आपल्या पोटाचे रडते मागते से ते अवधान अशा देवापासून काय लाभ व्हायचं एका देवीची पूजा केली गावाच्या बाहेर ओटा त्या ओट्यावर दगडाला शेंदूर लावले असते कोणतरी देवीची पूजा केली देवी झाली प्रसन्न एक तर भक्त भेटत नाही भक्त भेटलाय निघून जाईल झाली प्रसन्न काय बघता काय हवंय हे माते आपली कृपा असू द्यावी तथास्तु ती होती अवदसाची कृपा म्हटलं काय वीर कोरडी पडली बाग वाळून गेली बंगलाच कोसळला काय मिळालं उपासना पूजा म्हणून काही केलं म्हणजे त्याला चांगलं फल मिळतं असं काही नाहीये काहींनी कर्तृत्वाने देवत्व प्राप्त केलेलं आहे उदाहरणार्थ जैसे शतमक संपत्ती स्वर्गीची
100 यज्ञ केल्यानंतर इंद्र झाला, कर्तृत्वाने इंद्रित पद प्राप्त केलं. यांच्या ठिकाणी सुद्धा देवत्व सिद्ध होत नाही. कारण कबीर महाराज वर्णन करतात, इंद्र चंद्र को क्या क्या भयो सबको मालूम है जी. इंद्र चंद्र को क्या क्या भयो सबको मालूम है जी. इंद्र चंद्र को क्या क्या भयो सबको मालूम है जी. इंद्र चंद्र को क्या क्या भयो सबको मालूम है जी. नारद की तो हुई नारदी, नारद की तो हुई नारदी, ऐसी नौबत बाजी. हे अजब झटका माया का डुबाए परमात्मा सबका. अजब झटका माया का डुबाए परमात्मा सबका. अजब झटका माया का डुबाए परमात्मा सबका. हे अजब झटका माया का डुबाए परमात्मा सबका. इंद्रा पडली भगेचंद्र झाला काळा, नारद झुकला चाळा भजनाचा. यांच्या ठिकाणी देवत्व सिद्ध होत नाही. मग तुकोबऱ्यांना तो एक कोणता अपेक्षित आहे? आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विणे जीवा सुख नोहे. तो एक म्हणजेच पंढरीचा पांडुरंग परमात्मा. विटेवारी जाचे बाहुले जमान, विटेवारी जाचे बाहुले जमान. विटेवर जाचे पाहुणे समान. विटेवर जाचे पाहुणे समान. विटेवारी जाचे बाहुले जमान, विटेवारी जाचे बाहुले जमान. विटेवरी ज्याची पाऊले समान, तोचे कदा न शरदाता. आपुला तो एक देव करणी घ्यावा, तेणे विणे जीवा सुख नये. सर्व सुखाचे आगर बाप रखमादेवर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर. त्या परमात्म्याच्या व्यतिरिक्त जे जगत आहे हे माईक आहेत. माईक म्हणजे माया रचित. ते दुःखाला कारण आहे, कारण त्याला आदी आणि अंत नाही. द्वितीय चरणामध्ये हे रती माई के दुःखाची जनी. 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 हे रती माई दुःखाची जनी.
माई के दुःखाचे जनते नाही आदी अंत्य अवसान. माईक म्हणजे माया रचित. माया मा म्हणजे नाही या म्हणजे आहे. नसूनही जी भासती तिला माया म्हणतात. जिचं अस्तित्व नाही तरी दिसते. जसं मृगजळ आहेत, नाही तरी भासतं. रज्जू सर्प आहे, दोरीवर सर्पाचा भास होतो, सर्प नाही तरी दिसतो. शुक्ती रजत, शिंपल्यावर चांदीचा भास होतो, चांदी नाही तरी दिसते. स्थाणू पुरुष, एखादा वाळलेलं खोळ असतं तिथं पुरुष असल्याचा भास होतो, पुरुष नसताना नाही. तसा संसार आहेत. हा विचारांते सिद्ध होत नाही म्हणून शास्त्राने याला मिथ्या म्हटलेला आहे. धनदारा पुत्र जनबंधू सोयरे पिसून सर्व मिथ्या हे जाणून शरणरी गा देवासी. एराती माई के दुःखाची जनिते नाही आदी अंत्य अवसान. ज्याला आधी नाही अंत नाही मध्ये भासतं ते सत्य नसतं. मग सत्य काय? सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. सत्य आहे परमात्म्याची भक्ती. पण त्याला प्राप्त करण्याकरता त्याचं वेड लागावं लागतं. सतत सततम कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रतः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. जीवन हरे नामैव 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 मम जीवनं कलो नास्तेव 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 गतिरन्यथा. भगवंताचं नाम हेच आपलं जीवन असतं. सुमिरन करले मेरे मना. त्या परमात्म्याचं स्मरण सतत घडावं महाराज, नाहीतर जीवन व्यर्थ आहेत महाराज. या संसारात निरर्थक जीवन घालू नये. सुमिरन करले मेरे मना तेरी बीती उमर हरी नाम बिना. सुमिरन करले मेरे मना बीती उमर हरी नाम बिना. नाम
कूपनीर विनु देनो क्षीर विनु. कूपनीर विहीर आहेत पण त्या विहिरीला पाण्याचा पत्ता नाही. काय उपयोग नाही. गाय आहे पण दूधच देत नाही. तिचाही काही उपयोग नाही. जैसे तरुवर फल बिनु ही ना वृक्ष पण फळच देत नाही. त्याचाही काय उपयोग नाही. फल न देणारा वृक्षाचा जसा उपयोग नाही, दूध न देणारा गाईचा जसा उपयोग नाही, पाणी नसणाऱ्या विहिरीचा जसा उपयोग नाही, तसा भगवंताचं नामस्मरण न करणाऱ्याचा उपयोग नाही. तैसे प्राणी हरी नाम विना. म्हणजे जीवनाची सफलता भगवत चिंतनाने आहे. आणि मोहन हे जगत माया मोह आहेत. एरती मायके दुःखाची जनते नाही आदी अंत्यवसान. म्हणून या ठिकाणी मोहाचा त्याग करायला सांगितलं. कबीर महाराज सुद्धा फार सुंदर वर्णन करतात. दीड वाजत आले आहेत, मी जास्त लांबवणार नाही, 10-5 मिनिटात आवरून घेणार आहेत. मत कर मोह तो. कबीर महाराज सांगतात, अरे बाबा या संसाराच्या मोह ममतेचा त्याग कर. मत कर मोह तो हरि भजन को मान रे. मत कर मोह तो हरि भजन को मान रे. मत कर मोह हरि भजन को मान रे. मत कर मोह हरि भजन को मान रे. नयन दिए दर्शन करणे गो. दर्शन नयन दिए दर्शन करणे गो. श्रवण दिए सुन ज्ञान मत कर कबीर महाराज डोळे कशा करते सिनेमा पाहण्याकरता का. नयना दिए दर्शन करणे गो. श्रवण दिए सुन ज्ञान रे. हो कान कशा करतायत ज्ञान श्रवण करण्याकरतायत. डोळे कशा करतायत भगवंताच्या दर्शना करतायत. मुख कशा करतायत शिव्या देण्याकरता का. काही लोक शिव्या देण्यात इतके पटाईत असतात, दिवस 1 तासभर जर शिव्या देत बसले ना पहिली शिव्या पुन्हा येऊ देणार नाही. एवढ्या शिव्या पाठ असतात. त्याच्यापेक्षा विष्णू सहस्रनाम पाठ केलं असतं तर. हात कशा कर दिलं मारामारा करायला का. काही येऊन दंडुकी घेऊन बांधावर उभे राहतात. इकडे येऊन तर पहा कशा करता मुख दिले आहेत. वदन दिया हरि गुण गाने को. हात दिए करदान रे. मत कर मोह हरि भजन मान रे. मत कर मोह हरि भजन वदन दिया हरि गुण गाने को हात दे करदान. म्हणून संसाराच्या आसक्तीचा त्याग करायला सांगितलं. संसार माया रचित आहेत, हे दुःखाला कारण आहेत,
हे रती मायके दुःखाची जनती नाही आधी अंत्यवसान म्हणून त्या परमात्म्याला आपलंसं करण्याकरता त्याचं वेड लागावं, त्याचं पिस लागावं. तृतीय चरणामध्ये अविनाश तरी आपुली जाईसे, अविनाश तरी आपुली जाईसे, अविनाश तरी आपुली जाईसे, अविनाश अविनाशकरी आपल्या येसेला मना पिसे गोविंदाच्या, त्या गोविंदाचा वेड लागावा, त्याचा पिसा लागावा. काय उदास केलं नाही, लागलं गोविंदाचं वेड. ज्याला देवाचं वेड लागलं त्यांचं संसार बघ कसं बिघडलाय सगळं. ऐका ताळ्यावर नवरा बायकोचे भांडण, नवरा बायकोचे भांडण आलं आमच्याकडं. त्या माणसं पत्नी म्हणली मारायला काही सांगाय, काही ऐकतच नाही. काय झालं, उठलं की चाललंय भजनाला, उठले चाललंय भजनाला, घरी कुठं लक्ष आहे, सगळं मलाच पाहावं लागतं. म्हणलं मग उद्यापासून मी भजन पण करतो आणि प्यायला सुरुवात करतो. कोणतं परवडते सांग. परमार्थ करण्याच्या घरी काय गरीब वाद उतरत नव्हतं. एका महाराजांच्या प्यायलेलं गॅस पेटवला. का हो लग्न झालं नाही का? हो झालं लग्न. पत्नी कुठे गेली रुसून. काय झालं म्हणजे भांडणं झाले. कशावरून? ती म्हणली तुम्ही धोतर नेसत जाऊ नका. बघा भांडण. काय जग कुठं चाललं तुम्ही काय धोतर नेसता. हा म्हटलं मग आता पत्नी म्हणते धोतर नेसत जाऊ नका, मग आता पॅन्टीवर कीर्तन करू का? काय अडचणी आहेत मला संसारी माणसाला. आणि म्हणून विचारलं ठीक आहे, अविनाश करी आपुल्या ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे, गोविंदाचं वेड लागलं पिसा लागलं, होणार काय त्यातून? सांगितलं महाराज म्हणतात तुम्ही आता मरणार नाही. मरण माझे मरून गेले मद केले अमर. म्हणले मरणार नाही कसं काय? जो जन्माला आला तो मरतोच. आतापर्यंत जेवढे आले तेवढे सगळे गेले, मी मरणार नाही असं कसं काय? महाराज सांगतात शरीर हे मरतच असतं. शरीराची अमर होण्याची इच्छा करू नये. मग आत्मा कधी मरत नाही. शरीर जरी मेलं तरी तू कीर्ती रूपाने शिल्लक राहशील शेवटच्या चरणामध्ये. तू का म्हणे का, तू का म्हणे मरण्याची सरे, तू का म्हणे का, तू का म्हणे का, तू का म्हणे मरण्याची सरे, तू का म्हणे
यांचं असणारं प्रथम पुण्यस्मरण त्यांचे पती बाबासाहेब पंजाराव गंगाळे, त्यांचा मुलगा योगेश बाबासाहेब गंगाळे, समस्त गंगाळे परिवार, त्यावर प्रेम करणारे सर्व आप्तेष्ट मित्रगण, भक्तगण, ग्रामस्थ, भजनी मंडळ, गायक वादक मंडळ, सर्वांना धन्यवाद. झालेली सेवा प्रभू चरणी समर्पण. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल.